प्रकरण 3 सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2. प्रजनन ही अशी एक जीवन प्रक्रिया आहे की ती त्या सजीवाला जिवंत राहण्यासाठी उपयोगी नसते, तर तो सजीव ज्या प्रजातीचा आहे ती प्रजाती जिवंत ठेवण्यासाठी मदत करते. म्हणूनच एका सजीवापासून त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार होण्याची प्रक्रिया म्हणजे प्रजनन. प्रत्येक प्रजातीच्या उत्क्रांतीसाठी कारणीभूत असलेल्या अनेक कारणांपैकी प्रजनन हे एक कारण आहे. सजीवांमध्ये प्रजनन 2 प्रकारांनी होतं. पहिलं बघूया अलैंगिक प्रजनन. युग्मक निर्मितीशिवाय एखाद्या प्रजातीतील एकाच जीवाने अवलंबलेली नवजात जीवनिर्मिती प्रक्रिया म्हणजे अलैंगिक प्रजनन. यामध्ये 2 भिन्न युग्मकांच्या संयोगाशिवाय हे प्रजनन घडून येतं. त्यामुळे नवजात सजीव हा तंतोतंत मूळ सजीवासारखा असतो. यामध्ये केवळ एका जनकापासून नवीन जीवाची निर्मिती गुणसूत्री विभाजनाने होते. यामध्ये एकपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन. त्यातला पहिला प्रकार द्विविभाजन. आदिकेंद्रकी सजीव म्हणजे जीवाणू, आदिजीव म्हणजे अमिबा पॅरामिशियम असे, आणि दृश्य केंद्रकी पेशीतील तंतुकणिका आणि हरित लवके ही पेशी अंगक द्विविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात. यामध्ये जनक पेशीचं 2 समान भागात विभाजन होतं आणि 2 नवजात पेशी तयार होतात. हे विभाजन सूत्री किंवा असूत्री पद्धतीने होतं. वेगवेगळ्या आदिजीवांमध्ये विभाजनाचा अक्ष वेगवेगळा असतो. उदाहरणार्थ अमिबाला विशिष्ट आकार नसतो म्हणून तो कोणत्याही अक्षातून विभाजित होतो, याला म्हणायचं साधं द्विविभाजन. मात्र पॅरामिशियमचं जर उदाहरण घेतलं तर त्यामध्ये आडवं द्विविभाजन होतं आणि युग्लिना बघितला तर उभं द्विविभाजन होतं. जेव्हा अनुकूल परिस्थिती म्हणजे मुबलक अन्न उपलब्ध असतं त्याच वेळेला सजीवांमध्ये द्विविभाजन होतं. दुसरा प्रकार म्हणजे बहुविभाजन. अमिबा किंवा तत्सम एकपेशीय आदिजीव प्रतिकूल वातावरण असेल तर बहुविभाजन पद्धतीनं अलैंगिक प्रजनन करतात. जेव्हा अन्न अपुरं असतं किंवा इतर काही प्रतिकूल परिस्थिती असते त्यावेळेला अमिबा छद्मपात तयार करत नाही, सगळ्या हालचाली थांबवतो, तो गोलाकार होतो आणि पेशी पटलाभोवती एक कठीण आणि संरक्षक कवच तयार करतो. अशा कवचबद्ध अमिबाला पुटी म्हणतात. पुटीमध्ये पहिल्यांदा फक्त केंद्रकाचं अनेक वेळा सूत्री विभाजन होऊन अनेक केंद्रक तयार होतात. मग पेशीद्रव्याचं विभाजन होतं, अनेक छोटे छोटे अमिबा तयार होतात. मात्र प्रतिकूल परिस्थिती आहे तोपर्यंत ते सगळे या पुटीमध्येच राहतात. जेव्हा अनुकूल परिस्थिती येते तेव्हा पुटी फुटते आणि त्यातून अनेक नवजात अमिबा बाहेर पडतात. यानंतर कलिकायन. किण्व या एकपेशीय कवकामध्ये कलिकायन पद्धतीने अलैंगिक प्रजनन होतं. किण्व पेशी सूत्री विभाजनाने 2 नवजात केंद्रक तयार करतं. या पेशीला जनक पेशी म्हणतात. या जनक पेशीला बारीकसा फुगवटा म्हणजे कलिका येते. 2 नवजात केंद्रकांपैकी एक केंद्रक कलिकेमध्ये प्रवेश करतं. कलिकेची योग्य वाढ झाली की ती जनक पेशीपासून वेगळी होते आणि स्वतंत्र नवजात किण्व पेशी म्हणून वाढू लागते. यानंतर बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन. त्यातला पहिला प्रकार खंडीभवन. यामध्ये जनक सजीवाच्या शरीराचे अनेक तुकडे होतात आणि प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जीवन जगायला लागतो. उदाहरणार्थ शैवाल स्पायरोगायरा, सायकॉन स्पंज. ज्या वेळेला मुबलक पाणी आणि पोषक द्रव्य उपलब्ध असतात तेव्हा स्पायरोगायराच्या तंतूंची वेगाने वाढ होते आणि ते तंतू छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये खंडीभवित होतात आणि प्रत्येक तुकडा नवजात स्पायरोगायराचा तंतू म्हणून असतो. यानंतर पुनर्जनन. प्लानेरियासारखे काही प्राणी विशिष्ट परिस्थितीत स्वतःच्या शरीराचे 2 तुकडे करतात आणि प्रत्येक तुकड्यापासून शरीराचा उर्वरित भाग तयार करून 2 नवजात प्राणी तयार केले जातात. याला पुनर्जनन म्हणतात. यानंतर मुकुलायन.
पूर्ण वाढ झालेल्या हायड्राला जर पोषक वातावरण मिळालं तर त्याच्या शरीर भित्तिकेवर विशिष्ट ठिकाणी पुनर्जनन पेशींच्या विभाजनाने फुगवटा तयार होतो, ज्याला म्हणायचं मुकुल. हळूहळू मुकुलाची वाढ होऊन त्याचं रूपांतर छोट्या हायड्रामध्ये होतं. या छोट्या हायड्राच्या शरीराचे स्तर पचनगुहा हे जनक हायड्राच्या अनुक्रमे शरीरस्तर आणि पचनगुहेशी संलग्न असतात. या छोट्या हायड्राचं पोषण जनक हायड्राद्वारे होतं आणि जेव्हा छोट्या हायड्राची वाढ स्वतःचं अस्तित्व टिकवण्या इतपत होते तेव्हा तो जनक हायड्रापासून वेगळा होतो आणि नवजात हायड्रा म्हणून आपलं जीवन जगू लागतो. यानंतर शाकीय प्रजनन. वनस्पतींमध्ये मूळ, खोड, पान, मुकुल यासारख्या शाकीय अवयवांच्या मदतीने होणारं हे प्रजनन. उदाहरणार्थ बटाट्याच्या कंदांवर असलेले डोळे म्हणजे मुकुल किंवा पानफुटीच्या पानांच्या कडांवर असलेले मुकुल. यानंतर बीजाणू निर्मिती. म्युकर सारख्या कवकांचं शरीर तंतुमय असतं, त्यांना बीजाणुधानी असतात. यामध्ये बीजाणूंची निर्मिती झाल्यावर ही बीजाणुधानी फुटते आणि बीजाणू बाहेर पडतात. ओलसर उबदार जागी हे बीजाणू रुजतात आणि त्यापासून नवीन कवकजाल तयार होतं. यानंतर प्रजननाचा दुसरा प्रकार म्हणजे लैंगिक प्रजनन. हे 2 जनक पेशींच्या मदतीने होतं आणि या 2 जनक पेशी म्हणजे स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक. लैंगिक प्रजननात 2 प्रमुख प्रक्रिया दिसतात. एक म्हणजे युग्मक निर्मिती. यामध्ये अर्धसूत्री विभाजनाने गुणसूत्रांची संख्या निम्मी होते आणि अर्धगुणी युग्मकांची निर्मिती होते. त्यामुळे या जनक पेशी एकगुणी असतात. दुसरं म्हणजे फलन. यामध्ये स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक या एकगुणी पेशींचा संयोग होऊन द्विगुणी युग्मनजाची निर्मिती होते, याला म्हणायचं फलन. हा युग्मनज सूत्री विभाजनाने विभाजत होऊन भ्रूण तयार होतं आणि मग भ्रूणाची वाढ झाली की नवजात जीव तयार होतो. या प्रजननामध्ये नरजनक आणि मादीजनक अशा 2 जनकांचा सहभाग होतो. नरजनकाचे पुयुग्मक तर मादीजनकाचे स्त्रीयुग्मक यांचा संयोग होतो. त्यामुळे तयार होणाऱ्या नवीन जीवाकडे दोन्ही जनकांची विचरित जनुके असतात आणि म्हणून नवीन जीव काही गुणधर्माबाबत जनकांशी साम्य दाखवतो तर काही गुणधर्म त्याचे वेगळे असतात. यामुळे सजीवात विविधता दिसून येते आणि त्यामुळेच हा सजीव बदलत्या वातावरणाशी जुळवून पण घेतो आणि आपलं अस्तित्व टिकवून पण ठेवतो. पहिल्यांदा बघूया वनस्पतींमधलं लैंगिक प्रजनन. वनस्पतींमध्ये फूल हे लैंगिक प्रजननाचं कार्यात्मक एकक आहे. फुलामध्ये बाहेरून आत या क्रमाने 4 मंडलं असतात: निदलपुंज, दलपुंज, पुमंग आणि जायांग. यापैकी पुमंग आणि जायांग यांना म्हणायचं आवश्यक मंडलं, कारण तीच प्रजननाचं काम करतात. तर निदलपुंज आणि दलपुंज हे आतील मंडलांच्या संरक्षणाचं काम करतात, म्हणून ती आहेत अतिरिक्त मंडलं. निदलपुंजातील घटक दलांना निदल म्हणायचं, ते हिरव्या रंगाचे असतात आणि दलपुंजातील घटक दलांना म्हणायचं पाकळ्या, त्या वेगवेगळ्या रंगाच्या असतात. पुमंग हे पुल्लिंगी दल आहे, त्याच्या घटक दलांना पुंकेसर म्हणायचं आणि जायांग हे स्त्रीलिंगी दल आहे, त्याच्या घटक दलांना स्त्रीकेसर म्हणायचं. जर एकाच फुलात पुमंग आणि जायांग ही दोन्ही मंडलं असतील तर असं फूल म्हणजे उभयलिंगी आहे, उदाहरणार्थ जास्वंदी. आणि जर फुलांमध्ये यापैकी एकच मंडल असेल तर अशा फुलाला म्हणायचं एकलिंगी फूल. जर फक्त पुमंग असेल तर नर फूल आणि फक्त जायांग असेल तर मादी फूल, उदाहरणार्थ पपई. बऱ्याच फुलांना आधारासाठी देठ असतो, त्याला म्हणायचं पुष्पवृंत आणि यांना म्हणायचं पुष्पवृंती फुलं. पण देठच नसेल तर त्यांना स्थानबद्ध फुलं म्हणतात. प्रत्येक पुंकेसराला एक वृंत आणि त्याच्या टोकावर एक परागकोश असतो. परागकोशाचे 4 कप्पे आहेत, त्यांना म्हणायचं कोष्ठक. या कोष्ठकांमध्ये अर्धसूत्री विभाजनाने परागकण तयार होतात आणि योग्य वेळी हे परागकोश फुटतात आणि परागकण बाहेर येतात. जायांगाचे घटक दल म्हणजे स्त्रीकेसर हे स्वतंत्र असतं किंवा संयुक्त असतं.
प्रत्येक स्त्री केसराच्या मुळाशी एक अंडाशय असतं. अंडाशयापासून वरच्या दिशेने एक पोकळ कुक्षिवृंत निघतं आणि याच्या टोकाशी एक कुक्षी असते. अंडाशयात एक किंवा अनेक बीजांड असतात. प्रत्येक बीजांडात अर्धगुणसूत्री विभाजनाने भ्रूणकोश तयार होतो आणि या प्रत्येक भ्रूणकोशात एक गुणी किंवा अर्धसूत्री अंडपेशी आणि 2 एकगुणी ध्रुवीय केंद्रक असतात. परागकोशातील परागकण स्त्री केसराच्या कुक्षीवर स्थानांतरित झाले की म्हणायचं परागीभवन झालं. हे परागीभवन अजैविक घटक म्हणजे वारा किंवा पाणी किंवा जैविक घटक कीटक किंवा इतर प्राणी यांच्या मदतीने होतं. परागीभवनाच्या वेळेला कुक्षी चिकट असते. या चिकट कुक्षीवर परागकण पडले की ते अंकुरित होतात आणि त्यात 2 पुयुग्मक तयार होतात. एक दीर्घ परागनलिका तयार होते. या परागनलिकेतून हे 2 पुयुग्मक वाहून नेले जातात आणि ही परागनलिका कुक्षिवृंतामार्गे बीजांडातल्या भ्रूणकोशात पोचते आणि तिथं परागनलिकेचं अग्र फुटतं. त्याबरोबर हे दोन्ही पुयुग्मक भ्रूणकोशात सोडले जातात. एक पुयुग्मक अंडपेशीशी संयोग पावतं आणि युग्मनज तयार होतं. याला म्हणायचं फलन. आणि दुसरं पुयुग्मक 2 ध्रुवीय केंद्रकाशी संयोग पावून भ्रूणपोष तयार होतो. या प्रक्रियेत 2 पुयुग्मक भाग घेतात म्हणून ह्याला म्हणायचं द्विफलन. फलनानंतर बीजांडाचं रूपांतर होतं बीजामध्ये आणि अंडाशयाचं रूपांतर होतं फळामध्ये. फळ फुटलं आणि बीज जमिनीवर पडलं की अनुकूल परिस्थितीत ते मातीत रुजतं आणि बीजातल्या भ्रूणपोषाचा वापर करून युग्मजाची वाढ होऊन नवीन रोपटं तयार होतं. हे आहे बीजांकुरण. यानंतर बघूया मानवातील लैंगिक प्रजनन. पुरुषांमध्ये XY ही लिंग गुणसूत्र असतात तर स्त्रियांमध्ये XX ही लिंग गुणसूत्र असतात. म्हणजेच Y गुणसूत्र फक्त पुरुषत्वासाठी कारणीभूत असतं तर X स्त्रीत्वासाठी. आता मानवी प्रजनन संस्था कशी असते आणि तिचं कार्य कसं चालतं हे बघूया. पहिल्यांदा बघूया मानवी पुरुष प्रजनन संस्था. मानवी पुरुष प्रजनन संस्था वृषण, विविध वाहिन्या किंवा नलिका आणि ग्रंथी मिळून तयार होते. वृषण उदर पोकळीच्या बाहेर वृषण कोशात असतं. वृषणामध्ये असंख्य शुक्रजनन नलिका असतात आणि त्यामध्ये असलेल्या जननद अधिस्तराच्या पेशी अर्धसूत्री पद्धतीने विभाजित होऊन शुक्रपेशी तयार करतात. या शुक्रपेशी वेगवेगळ्या नलिकांच्या मार्फत पुढे पाठवल्या जातात. त्या नलिकांचा क्रम वृषणजालिका, अपवाहिनी, अधिवृषण, शुक्रवाहिनी, स्खलनवाहिनी, मूत्रजनन वाहिनी असा आहे. शुक्रपेशी जशा जशा एका वाहिनीतून पुढच्या वाहिनीत ढकलल्या जातात तसं तसं त्यांचं परिपक्वन होऊन ते फलन करण्यास पात्र ठरतात. शुक्राशयाचा स्त्राव स्खलन ग्रंथीत स्त्रवला जातो तर पुरस्थ ग्रंथी आणि कौपर्स ग्रंथी यांचा स्त्राव मूत्रजनन वाहिनीत स्त्रवतात. हे सर्व स्त्राव आणि शुक्राणू मिळून रेत म्हणजेच वीर्य तयार होतं. हे रेत शिश्नाद्वारे बाहेर सोडलं जातं. मूत्रजनन वाहिनी आणि शिश्न वगळता सर्व अवयवांची प्रत्येकी एक जोडी असते. यानंतर मानवी स्त्री प्रजनन संस्था. स्त्री प्रजनन संस्थेमध्ये असणारे सगळे अवयव उदर पोकळीतच असतात. त्यामध्ये अंडाशयाची एक जोडी, अंडनलिकेची एक जोडी, एक गर्भाशय आणि एक योनी यांचा समावेश आहे. याशिवाय कंद मूत्रमार्ग ग्रंथीची एक जोडी आणि साधारण प्रत्येक महिन्याला एक अंडपेशी आळीपाळीने एका एका अंडाशयातून उदर पोकळीत सोडली जाते. अंडनलिकेचा टोकाचा भाग नरसाळ्यासारखा असतो आणि त्याच्या केंद्रभागी एक छिद्र असतं. या छिद्रातनं अंडपेशी अंडनलिकेत प्रवेश करते. अंडनलिकेच्या आतील पृष्ठभागावर रोमक असतात. हे रोमक अंडपेशीला गर्भाशयाकडे ढकलतात. यानंतर युग्मक निर्मिती. शुक्रपेशी म्हणजे शुक्राणू आणि अंडपेशी ही दोन्ही युग्मक अर्धसूत्री विभाजनाने तयार होतात. पुरुषाच्या वृषणामध्ये
यौवनावस्थेपासून ते मरेपर्यंत शुक्रपेशी तयार होतात. स्त्री भ्रूणाच्या जन्माच्या वेळेला मात्र त्याच्या अंडाशयात 2 ते 4 दशलक्ष इतक्या मोठ्या संख्येत अपक्व अंडपेशी असतात. पण स्त्रीच्या अंडाशयात मात्र यौवनावस्थेपासून पुढे रजोनिवृत्ती वयापर्यंत म्हणजे साधारण 45 वर्ष वयापर्यंत दर महिन्याला एका अंडपेशीचं परिपक्वन होऊन तिचं अंडमोचन होतं. स्त्री प्रजनन संस्थेचं कार्य वयानुसार थांबण्याला रजोनिवृत्ती म्हणतात. साधारण 45 ते 50 वर्षापर्यंत स्त्रीच्या शरीरात प्रजनन संस्थेचं कार्य चालू असतं. मग मात्र संप्रेरक स्त्रवण थांबतं आणि रजोनिवृत्ती होते. यानंतर फलन. शुक्राणू आणि अंडपेशी एकत्र येऊन युग्मनज तयार होणं म्हणजे फलन. मानवामध्ये फलनाची प्रक्रिया शरीराच्या आतच होते. समागमाच्या वेळेला स्त्रीच्या योनिमार्गामध्ये रेत किंवा वीर्य स्खलित केलं जातं. यामध्ये काही दशलक्ष संख्या असलेले शुक्राणू योनिमार्ग, मग गर्भाशय, मग अंडनलिका असा प्रवास करून एक शुक्राणू अंडनलिकेत असलेल्या एकमेव अंडपेशीचं फलन करतं. साधारण स्त्रीच्या वयाच्या 10 ते 17व्या वर्षापासून ते 45 ते 50व्या वर्षापर्यंत दर महिन्याला एक अंडपेशी अंडाशयातून बाहेर पडते. म्हणजेच रजोनिवृत्तीपर्यंत फक्त 400 अंडपेशी अंडाशयातनं बाहेर पडतात आणि उरलेल्या सगळ्या अंडपेशी ऱ्हास पावतात. यानंतर विकास आणि जन्म. अंडनलिकेत फलनानंतर तयार झालेल्या युग्मनजाचं अनेक वेळा सूत्री विभाजन होऊन भ्रूण तयार होतो आणि त्याचं मार्गक्रमण गर्भाशयाच्या दिशेने होतं. गर्भाशयात पोचल्यावर तिथं त्याचा पुढील विकास होतो आणि गर्भाशयातल्या वाढीच्या काळात भ्रूणाला अन्नपुरवठा करण्यासाठी अपरा नावाचा अवयव तयार होतो. फलन झाल्यानंतर साधारण 9 महिन्याच्या काळात भ्रूणाची पूर्ण वाढ होते. दाम्पत्याला मुलगा किंवा मुलगी होणं हे सर्वस्वी पुरुषावर अवलंबून आहे. यानंतर आर्तव चक्र किंवा ऋतुचक्र. यौवनावस्थेनंतर स्त्रीच्या प्रजनन संस्थेत काही बदल होतात. त्या बदलांची दर 28 ते 30 दिवसांच्या कालावधीनी पुनरावृत्ती होते. त्याला म्हणायचं ऋतुचक्र. ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून 4 संप्रेरकाद्वारे तिचं नियंत्रण होतं. पुटिका ग्रंथी संप्रेरक, ल्युटिनायझिक संप्रेरक, इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन ही ती 4 संप्रेरक. पुटिका ग्रंथी संप्रेरकाच्या प्रभावामुळे अंडाशयात असलेल्या असंख्य पुटिकांपैकी एका पुटिकेसह त्यातील अंडपेशीचा विकास व्हायला सुरू होते. ही विकसनशील पुटिका इस्ट्रोजेन संप्रेरक स्त्रवते. याच्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या अंतस्तराची वाढ पहिल्या ऋतुचक्रावेळी किंवा पुनर्निर्मिती नंतरच्या सर्व ऋतुचक्रांवेळी होते. मधल्या कालावधीमध्ये अंडाशयात वाढणाऱ्या पुटिकेची पूर्ण वाढ होते आणि पित्तपिंडकारी संप्रेरकाच्या प्रभावामुळे पूर्ण वाढ झालेली पुटिका फुटते आणि त्यातल्या अंडपेशी अंडाशयाच्या बाहेर पडते. याला अंडमोचन म्हणतात. अंडाशयात फुटलेल्या पुटिकेपासून पीतपिंड तयार होतं. हे पीतपिंड प्रोजेस्टेरॉन संप्रेरक स्त्रवायला सुरुवात करतं आणि त्याच्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या अंतस्तरातील ग्रंथी स्त्रवायला सुरुवात होते आणि असं अंतस्त्र आता भ्रूणाच्या रोपणासाठी तयार झालं. अंडपेशीचं फलन 24 तासात जर झालं नाही तर मग पीतपिंड अकार्यक्षम होतं. त्याचं रूपांतर श्वेतपिंडात होतं. यानंतर इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हे दोन्ही संप्रेरक स्त्रवायचं थांबतं आणि मग गर्भाशयाच्या अंतस्तराचा ऱ्हास व्हायला सुरू होते. या वेळेला या अंतस्तरातल्या उती आणि फलन न झालेली अंडपेशी योनी मार्गामार्फत बाहेर टाकली जाते, जेव्हा खूप मोठा रक्तस्राव होतो. हा साधारण 5 दिवस सुरू राहतो. यालाच ऋतुस्राव किंवा मासिक पाळी म्हणतात. या प्रक्रियेची जोपर्यंत अंडपेशीचं फलन होऊन तयार झालेल्या भ्रूणाचं रोपण होत नाही तोपर्यंत प्रत्येक महिन्यात पुनरावृत्ती होते. या सर्व काळामध्ये स्त्रीला
विशेष वैयक्तिक स्वच्छतेबरोबर विश्रांतीची गरज असते. प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान. अनेक कारणांमुळे अनेक दाम्पत्यांना अपत्य होत नाहीत. यातली काही कारणं म्हणजे स्त्रियांबाबत मासिक पाळीतील अनियमितता, अंडपेशींच्या निर्मितीतील अडथळे, अंडनलिकेत अंडपेशीच्या प्रवेशात असणारे अडथळे, पुरुषांमध्ये वीर्यामध्ये शुक्रपेशींचा पूर्ण अभाव, शुक्रपेशींची मंद हालचाल अशी कारणं अपत्य प्राप्तीत बाधा आणतात. पण आता आधुनिक वैद्यकशास्त्रामुळे IVF, भाडोत्री मातृत्व किंवा वीर्यपेढी या तंत्रांमुळे अशा अपत्यहीन दाम्पत्यांना अपत्यप्राप्ती होऊ शकते. एक म्हणजे काच नलिकेतील फलन IVF, इन व्हिट्रो फर्टिलायझेशन. यामध्ये काच नलिकेत फलन घडवून आणलं जातं आणि तयार झालेला भ्रूण योग्य वेळी दाम्पत्यातील स्त्रीच्या गर्भाशयात रोपण केला जातो. दुसरं भाडोत्री मातृत्व, सरोगेट मदर. काही स्त्रियांमध्ये गर्भाशय रोपणक्षम नसते. यामध्ये गर्भाशय रोपणक्षम नसलेल्या स्त्रीच्या अंडाशयातून अंडपेशी मिळवतात. या अंडपेशीचं काच नलिकेत त्याच स्त्रीच्या पतीच्या शुक्रपेशींचा वापर करून फलन घडवून आणतात आणि त्यातून तयार झालेला भ्रूण दुसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयात रोपण केला जातो. या दुसऱ्या स्त्रीला भाडोत्री माता म्हणतात. तिसरं म्हणजे वीर्यपेढी. वीर्यपेढीमध्ये इच्छुक पुरुषांच्या सर्व शारीरिक तपासण्या करून त्यांनी स्खलित केलेलं वीर्य साठवून ठेवलं जातं. गरजवंत दाम्पत्याची इच्छा असेल तर या वीर्याचा वापर करून दाम्पत्यातील स्त्रीची अंडपेशी IVF तंत्राने फलित करतात आणि त्यातून तयार झालेल्या भ्रूणाचं संबंधित स्त्रीच्या गर्भाशयात रोपण करतात. कायद्यानुसार वीर्यदात्याचं नाव गुप्त ठेवलं जातं. यानंतर जुळं म्हणजे काय बघूया. गर्भाशयात एकाच वेळेला 2 भ्रूणांची वाढ होऊन 2 अपत्य जन्माला येतात. त्यांना जुळी अपत्य म्हणतात. यांचे 2 प्रकार आहेत. एक युग्मजी जुळं, जी एकाच युग्मनजापासून तयार होतात. भ्रूणवाढीच्या अगदी सुरुवातीच्या काळात म्हणजे अगदी 8 दिवसाच्या आत युग्मनजाच्या पेशी अचानक 2 गटात विभागल्या जातात आणि भ्रूणपेशींचे हे 2 गट 2 वेगळे वेगळे भ्रूण म्हणून वाढायला लागतात. अशी जुळी अपत्य जनुकीय दृष्ट्या तंतोतंत सारखी असतात, दिसायलाही सारखी असतात आणि त्यांचं लिंगही समान असतं, म्हणजे दोन्ही मुली किंवा दोन्ही मुलगे. मात्र एक युग्मजी जुळ्यांबाबत भ्रूणपेशींची विभागणी जर युग्मज तयार झाल्यापासून 8 दिवसानंतर झाली तर सयामीज जुळे जन्माला यायची शक्यता जास्त असते. अशी जुळी अपत्य शरीराच्या काही भागात एकमेकांना जोडलेल्या अवस्थेत असतात आणि त्यांचे काही अवयव सामायिक असतात. मात्र द्वियुग्मजी जुळ्यांमध्ये स्त्रीच्या अंडाशयातून एकाच वेळेला 2 अंडपेशी बाहेर पडतात आणि 2 वेगवेगळ्या शुक्राणूद्वारे त्या फलित होऊन 2 युग्मनज तयार होतात. मग अशा वेळेला 2 भ्रूण तयार होतात आणि पूर्ण वाढ झाल्यावर जुळी अपत्य जन्माला येतात. मात्र ही जनुकीय दृष्ट्या वेगळी असतात आणि लैंगिक दृष्ट्या समान किंवा वेगळी असू शकतात. यानंतर बघूया लैंगिक आरोग्य. शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या व्यक्तीची सुस्थिती असेल तर त्याला म्हणायचं आरोग्य. परंतु आपल्या देशामध्ये स्त्रियांच्या लैंगिक आरोग्याविषयी अनास्था दिसून येते. स्त्रीला येणाऱ्या मासिक पाळीचा संबंध तिच्या लैंगिक आणि एकूणच संपूर्ण आरोग्याशी असतो. एकंदरीतच स्त्री किंवा पुरुष दोघांच्याही साठी लैंगिक आरोग्याच्या समस्या उद्भवू नयेत म्हणून गुप्तांगांची वेळोवेळी स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक आहे. लैंगिक आजारामध्ये सायफिलिस आणि गोनोरिया हे 2 आजार अत्यंत मोठ्या प्रमाणावर आढळतात. हे जीवाणूंमुळे होतात.